24 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरचे पथक पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये चंद्रपूर शहरात बनावटी सोना विक्री करून फसवणूक करणारी टोळी फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सराफा लाईन येथील सोनार आणि इतर व्यापारी यांना सतर्क करण्याकरिता तसेच काही इस्मांचा चंद्रपूर शहरात शोध घेत असताना छोटा बाजार परिसरातील जया कलेक्शन या दुकानाचे मालक राकेश मधानी राहणार रामनगर चौक चंद्रपूर यांना माहिती देत असताना त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे काही वेळापूर्वी 3 इसम आणि एक महिला हे सोना विक्री करिता आले असून त्यांनी सोन्याचे मणे दाखवून त्यांच्याकडे असलेली सोन्याची माळ आणणार आहे. त्यांच्याकडे जवळपास 1 किलोच्या वर सोने असल्याचे सांगून 20 लाख रुपये मध्ये विकायचे आहे असे सांगितले. त्यावरून पंचासमक्ष सापणार असून आरोपी अतुल उर्फ मुखी बनाराम परमार वय 39 वर्ष राहणार उत्तर प्रदेश, शत्रुघ्न सीताराम सोलंकी वय 40 वर्ष राहणार उत्तर प्रदेश, पूरन प्रेमचंद बघेल वय 38 वर्ष राहणार छत्तीसगड, श्रीमती लक्ष्मी सेवाराम राठोड वय 55 वर्ष राहणार उत्तर प्रदेश यांच्याकडून 4 नग सोन्याचे मणी वजन 1.5 मिलीग्राम किंमत 15,000 रुपये, पिवळ्या धातूचे बनावटी मणीची माळ वजन 1.361 किलोग्राम किंमत 1,000 रुपये, 2 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल किंमत 2,000 असा एकूण 18,000 रुपयाचा माल जप्त करून या आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनमुंदू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक सुनील गोरकार, पोलीस हवालदार किशोर वैरागडे, पोलीस हवालदार दीपक डोंगरे, पोलीस हवालदार सतीश अवथरे, पोलीस हवालदार रजनीकांत पुठ्ठावार, पोलीस हवालदार निराशा, पोलीस शिपाई अमोल सावे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे. गाव माझा न्यूज करिता प्रवीण जोडे, चंद्रपूर.